त्यानंतर स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये गावरान भाजी भाकरमध्ये. तर मी आत्ता सध्या आलो मंदिरातून. भूक लागली चोऱ्याची. तर काय करावं. तर दारावर आली ती गाडीत माझ्या भावानं घेतली मग मेथीची भाजी. आता मेथीची भाजी झटपट कशी बनवायची हे तुम्हाला पुढे मी सांगतो. तर चला मग आपण मेथीची भाजी करू. तर तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. हे पहा, हे आहे ते गोष्ट. घरात शेगडी पडेल होती, थंडीचा मोसम आहे, अंगही शेकणं होते आणि स्वयंपाक बी होते, गॅसची बचत होते. आणि गॅसच्या स्वयंपाकापेक्षा चुलीवरचा स्वयंपाक खायला एक नंबर लागते. हे पा कसं जडतण फोडू राहिलो मी आता त्या चुलीत लावायसाठी. आणि आमच्या इकडे कसं जडतण भेटते खेड्यापाड्यानं. हा, तर आता चला काळे घेऊन चुलीत लावायला. तर चला आपण काय काय तयारी केली ते तुम्हाला दाखवतो. तर आपण हा 2 गाठे लसण घेतलेला आहे. तर तिच्यातला थोडासाच घेतला आपण. आणि हे 7-8 हिरव्या मिरच्या निवडून आणि धुवून घेतल्या. आणि हे घेतले शेंगदाणे. तर चला याची तयारी करू आपण आता. हे घेतलं आपण आता मिक्सरचं भांडं. आता सगळ्यात पहिले टाकायचे आपल्याला याच्यात शेंगदाणे. जास्त टाइम नाही लागत, झटपट होते भाजी. पुरे शेंगदाणे याच्यात टाकून घ्यायचे. मग टाकायचे हिरव्या मिरच्या. शेंगदाणे भाजून घ्यायचे नाही, तसेच घ्यायचे साधे. आणि हे घेतलं आपण याच्यात लसण. हे टाकलं आपण आता जारमध्ये. याला लावायचं झाकण. तर हे आता आपण घेतलं पाणी. ते पाणी कासाठी घेतलं, ते पाणी याच्यात थोडं थोडं टाकून जाडसर काढायचं आहे, बारीक काढायचं नाही, मीडियम काढायचं आहे. तर पाणी टाकू टाकू काढायचं आहे ते. तर चला आपण मिक्सरचं जारमध्ये काढू ते. हे पा, हे आपण काढलं आता जाडसर मिक्सरमधून. तर आता हे आपल्याला भाजीत टाकायचं आहे. चला, तर आपण हे पा ताजी ताजी मेथी आणली, मस्त निवडून घेतली. आता याच्यात आपल्याला पाणी टाकायचं, धुवून घ्यायचं. काऊन की कधी भाजी धुवून घ्यायची, कधी कधी कशा गोटे येतात, बारीक माती येते, कशी चिपके राहते, तर याला धुवून घ्या आपण. चला, आता मेथी आणली मी धुवून आणि घेतो थोडी थोडी चिरून. अशी चिरून घ्यायची बारीक. तर आपण घेतला होता 2 गाठे लसण. तर थोडा आपण त्या शेंगदाण्याच्या याच्यात टाकला आणि हा बाकीचा खुळून घेतला. आणि हे घेतलं जिरं. तर चला, तर आपण हे फोडणी घालू. तर हे घेतलं आपण आता बघू ना, हे ठेवलं चुलीवर. आता याच्यात टाकायचं आपल्याला तेल. अंदाजी तेल टाकायचं. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं टाकायचं. तेल तपेपर्यंत असं मस्त अंग शेकून घ्यायचं याच्यावर. 2 in 1 काम आहे. भाजी बी होते आणि अंग शेकणं बी होते. हिवाळ्याचे दिवस आहेत. आता तेल आपलं तपलं. तर आपण टाकू आता याच्यात जिरं. सगळं जिरं टाकून घ्यायचं. चम्मचनं हलवून घ्यायचं. आता जिरं झालं आपलं. आता टाकायचं लसण खुळलेला. सगळं टाकून दिला याच्यात लसण. आता खुळलेला आपण थोडासा लालसर होऊ द्यायचा लसण. लसण असा फिरवत राहायचा, म्हणजे जळाला नाही पाहिजे आणि चांगला झाला बी पाहिजे. थोडासा कलर चेंज झाला लसणचा की मग आपण याच्यात मेथी टाकू. आता याचा झाला कलर चेंज. आपण याच्यात कापलेली मेथी धुवून घेईल ते टाकू. खालीवर खालीवर करून घ्यायची मेथी. आता हे होऊ द्यायची थोड्या वेळ. तर या भाजीवर आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ. आपल्या आपल्या चवीनुसार टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं खालीवर खालीवर. आता याच्यावर ठेवू आपण 5-10 मिनिटं झाकण. एकदा अशी फिरून घ्यायची भाजी. आणि आता आपण जो मसाला काढला तो मसाला याच्यावर वरून टाकायचा. असा टाकला
केले घ्यायचं एकदा डबल फिरून. या भांड्याचं पाणी टाकून हलवून हलवून याच्यात राहिलेला मसाला टाकायचा. आता डबल एकदा आपण हे भांडं धुवून घेऊ. जेवढा रस्सा पाहिजे चवीनुसार तेवढा पाणी टाकायचं याच्यात आणि मिक्स करून घ्यायची. आता याला मिक्स करून घ्यायचं. आता याच्यावर ठेवायचं झाकण. 1 आणि 2 उकळी आली की आपली भाजी रेडी. चलताई आता आपली भाजी रेडी झाली का? तर भाजीली उकळी आली म्हणजे भाजी रेडी आली. आपल्या भाजीला आता उकळी. आता आपली भाजी झाली रेडी. तर चला आपण वाढून घेऊ आणि जेवण करू. भेटू पुढच्या व्हिडिओत. जय गजानन.